पालघर जिल्ह्यात खैर तस्करांविरोधात वन विभागाने मोठी धडक कारवाई करत अवैधरित्या वाहतूक केला जाणारा खैर प्रजातीचा माल आणि पिकअप वाहन जप्त केले आहे। पहाटे 3च्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। उपवन संरक्षक डहाणू आणि सहाय्यक वन संरक्षक कासा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वन परिक्षेत्र अधिकारी मनोर यांच्या आदेशानुसार राऊंड स्टाफ नांदगाव यांनी चिल्हार औढाणी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 लगत संशयित वाहनाचा पाठलाग करून ते पकडले। तपासणी दरम्यान MH15 JC 5590 क्रमांकाचा इंट्रा V50 पिकअप वाहनामध्ये अवैधरित्या वाहतूक केला जात असलेल्या 40 नग सोलिव खैर लाकूड एकूण 0.738 घनमीटर आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या खैर लाकडाची अंदाजे किंमत 10,000 रुपये तर वाहनाची किंमत 2.5 लाख रुपये असून एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त माल आणि वाहन रेंज कार्यालयाच्या नेटाळी विक्री आगारात जमा करण्यात आले असून या कारवाईत वन परिक्षेत्र अधिकारी वैभव सातपुते, वनपाल प्रभाव भोई, वनरक्षक राजेश खांडराज, जितेश भरसट, अरुषी केदार तसेच औंढाणी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला।